नमस्कार मित्रांनो, ह्या व्लॉगमध्ये आपण कोकमाबद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणजे कशाप्रकारे कोकम फळ आहे ते झाडावरनं काढल्यानंतर आहे ते त्यांचं प्रोसेसिंग होतं आणि त्यापासून जे आहे ते आमसूल आणि आगळ बनतो हे आपण ह्या व्हिडिओमधनं पाहणार आहोत. आता हे आपण पाहू शकतो की कशाप्रकारे ही सर्व जी फळं आहेत ती ह्या झाडाला लागलेली आहेत. ही लाल रंगाची जी फळं दिसतायत तुम्हाला झाडावरती, ही पूर्ण पक्व झालेली म्हणजे पूर्ण तयार झालेली फळं आहेत आणि ही काढणी योग्य फळं आहेत. आणि ती जी झाडावरती पिकतात, ती जी आहे ती अशा प्रकारे खाली पडतात पिकून. ही देखील आपण जी आहे ती गोळा करतो. पण ही जी आहे ती ह्यांचं वेगळं सॉर्टिंग केलं जातं आणि जी आपण झाडावरनं फळं काढतो, ती वेगळी ठेवली जातात. आता हे तुम्ही पाहू शकता. एक मी तुम्हाला ही फांदी जवळ करून दाखवतो. तर ही या फांदीवरची जी सर्व तुम्हाला फळं दिसतायत, ही आहेत ती काढणीयोग्य फळं आहेत आणि हे ते एकदम दर्जेदार फळं आहेत. ह्यावर्षी आपण पाहू शकता, की फारच कमी प्रमाणात आहे ते कोकमचे पीक आलेले आहे. म्हणजे अतिशय जे आहे ते कमी प्रमाणात तुम्हाला इथे ह्या झाडांवरती आहे ते कोकम फळं दिसतील. कसं असतं ह्या झाडांना जे आहे ते आपण कोणतेही खत घालत नाही आणि कोणतीही फवारणी करत नाही. हे जेवढं जे आपल्याला उत्पादन मिळतं ते एकदम म्हणजे पूर्ण 100% आहे ते नैसर्गिक असतं. आता आपण फळं काढणीनंतरची प्रक्रिया आहे ती पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता ही आपली काढणीनंतरची फळं आहेत. ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रतीची फळं आहेत ती दिसून येतील. काही जी आहेत ती पडलेली असतात, तर काही हिरवट असतात आणि काही जी आहेत ती एकदम योग्य प्रमाणात पिकलेली असतात. ह्यामध्ये कसं आहे, जी कच्ची फळं असतात ती आपण वेगळीच करतो आणि जी योग्य प्रमाणात पिकलेली आहेत आणि खाली पडलेली आहेत, ह्यामध्ये देखील आपण सेपरेशन करतो. जी योग्य प्रमाणात पिकलेली आहेत ती आपण आहे आमसुलांसाठी वापरतो आणि जी खाली पडलेली आहेत ती आपण होलसेलिंगमध्ये जे आहे त्याला सुकवून आपण विकतो आणि जी हिरवी फळं आहेत, आता ही तुम्ही पाहू शकता ही म्हणजे अजून परिपक्व झालेली ही फळं नसतात आणि तरी पण ही काय होतं काढणीच्या वेळी आहे ती चुकून आपल्या थोड्याफार प्रमाणात येतात. तर ही आपण अशी वेगळी ठेवतो आणि अशी वेगळी ठेवल्यानंतर ही 3 ते 4 दिवसांनी आहे ती अशा प्रकारे पिकायला चालू होतात आणि 4 ते 5 दिवसांनी ही पूर्णपणे म्हणजे लाल होतात म्हणजे रंगाने आणि ही पण जी आहे आपण जशी होलसेलिंगला आपण ही सुकवून देतो म्हणजे हे या फळाचे आपण तुकडे करतो 2 आणि जे आहे ते आपण सुकवतो आणि होलसेलमध्ये जे आहे आपण ते सुकवलेलं जे फळ आहे ते देऊन टाकतो. आणि आता आपण आहे ती मेन आपली कोकम जी आमसूल करतात ती प्रोसेस पाहणार आहोत. आता हे तुम्ही पाहू शकता. हे आपण फळांचे आहे ते 4 तुकडे केलेले आहेत. आणि हे तुम्ही पाहू शकता, की ह्याचा आपण या फळाचा जो वरचा देठ असतो, म्हणजे जो पिवळसर रंगाचा जो देठ असतो, तो आपण ह्यामध्ये पूर्ण काढतो आणि पूर्ण म्हणजे चांगल्या प्रतीची फळं असतात, ती तुम्हाला ह्यामध्ये दिसतील. तर त्याचे आपण आहे ते अशा प्रकारे 4 तुकडे करतो फळांचे पहिले तर आणि नंतर जे आहे ते ह्याची वाळवणी जी म्हणजे सुकवण्याची जी प्रक्रिया असते, ती आपण करतो. आणि तेच ह्याचबरोबर आता मी मगाशी बोललेलो, की खाली पडलेली जी फळं असतात, म्हणजे जी झाडावरती अति पिकतात आणि जी पडतात त्याचे आपण अशा प्रकारे 2 तुकडे करतो फळांचे आणि ही जी आहेत ती आपण होलसेलमध्ये ह्यांना सुकवतो आणि देऊन टाकतो. तर ह्याचे आपण हे तुम्ही पाहू शकता की ह्याचा आपण जो सफेद पिवळसर जो हा देठ आहे तो आपण काढलेला नाही आहे आणि ही जी फळाची क्वालिटी आहे ती देखील तुम्ही पाहू शकता की थोडी खालच्या प्रतीची आहे ती ही क्वालिटी आहे. म्हणजे ह्यावर तुम्हाला सुरकुत्या दिसतील किंवा मऊ पडणे फळ वगैरे हे आहेत ते ह्यामध्ये दिसून येतं. तर ही आपण जी आहे ती होलसेलमध्ये आहे ती देतो. ह्यानंतर आता आपण पाहू शकतो ह्या कोकम फळाच्या बिया आहेत. ह्या जेव्हा आपण फळं कटिंग करतो तेव्हा सफेद रंगाच्या असतात. पण आपण काय केलं होतं, की एका पातेल्यामध्ये आपण त्याचा रस काढण्यासाठी ठेवला होता. म्हणून तर त्यांचा रंग तुम्हाला लाल दिसत आहे. तर हा आहे आणि हा तुम्ही पाहू शकता, की ह्यामधनं आता हा रस निघत आहे. हा जो आहे तो पुढे जाऊन ह्यावर प्रक्रिया केल्यावरती आगळमध्ये ह्याचं रूपांतर होतं. तर ही देखील आपण प्रक्रिया ह्याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. ह्याच बियांपासून पुढे आहे ते कोकम बटर देखील आहे ते बनते. आता ही फळं आपण जे आहे ते कटिंग करून ह्यांचं आता हे सुकवायला ठेवलेली आहेत. ही उन्हामध्ये 2 ते 3 वेळा सुकवली की हे तयार होतात. ही आता आपण मगाशी पाहिलं होतं की जी फळं अति पिकतात झाडावरती आणि खालती पडतात. म्हणजे ह्यांची प्रत आहे ती थोडीशी आहे ती खालच्या दर्जाची जी असते. तर ती आपण ही 2 ते 3 वेळा सुकवल्यावरती ही अशी बनतात. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता की ही आता पूर्ण अशी सुकलेली आहेत. तर हीच जी आहे आपण काय करतो होलसेलमध्ये जी आहे ती विकून टाकतो. म्हणजे ह्याला देखील आहे ते भरपूर मागणी आहे. यांचा देखील सध्या रेट आहे ते 300 ते ₹350 किलो चालू आहे.
आता आपण चांगल्या प्रतीची जी कोकम फळं होती त्यांची अशा प्रकारे जी आहे ती सेपरेट करतो आणि ही आता तुम्ही पाहू शकता, की ह्यांचे जे ते 4 तुकडे आपण मगाशी केलेले होते, ती जी फळं आहेत, तर ही आता अशी 2 ते 3 वेळा आपण उन्हामध्ये सुकवतो आणि नंतर जो कोकम बियांपासून जो आपण रस निघालेला दाखवत होतो, त्याचीच आहे ती ह्यावरती प्रोसेस होते आणि ते आमसूलमध्ये यांचं रूपांतर होतं. तर आता आपण ही हे आहेत त्या बिया आहेत. म्हणजे कोकमच्या ज्या बिया असतात त्या वाळवल्या जातात आणि त्यांना जी आहे ती राख असते म्हणजे जी नॉर्मल आपली चुलीतली जी राख असते, त्यांचं जे आहे ते ह्यावरती कोटिंग केलं जातं आणि हे चांगल्या प्रकारे सुकवून जे आहे ते स्टोअर केल्या जातात. नंतर हे जे आहे ते आम्ही ह्यांना होलसेलमध्ये विकतो आणि कसं होतं की ह्यांची पुढे जाऊन प्रोसेसिंग होऊन जी आहे ती कोकम बटर किंवा वेगवेगळे जे आहेत ते ह्यापासून जे आहे ते पदार्थ बनतात. ह्यांना देखील आहे ती चांगली मागणी सध्या कोकणामध्ये आहे. आता मी तुम्हाला कोकम फळापासून आमसूल कसं बनतं ते दाखवतो. तर ही जी आहे ती 4 तुकडे केलेली जी कोकमची चांगल्या प्रतीची फळं होती, त्यांना 2 ते 3 वेळा सुकवलं आणि त्यानंतर जो कोकम बीचा जो रस असतो म्हणजे नैसर्गिक जो रस असतो त्यामध्ये आपण कोणतेही पाणी वगैरे ॲड करत नाही. तो रस आहे तो काय करतो एका पातेल्यामध्ये हे जे आहे ते ही सर्व कोकमची जी फळं आहेत सुकवल्यानंतर चांगल्या प्रतीची ती घेतो आणि त्यामध्ये जो आहे तो आगळ जो म्हणजे कोकमचा जो रस असतो बियांचा तो आपण त्यामध्ये घालतो आणि ही जी आहे ती त्यामध्ये रात्रभर आपण आहे ते बुडवून ठेवतो. ही जी कोकमची जी फळं असतात. ते काय होतं, की हे पूर्ण जी ही फळांच्या ह्याच्यामध्ये सुकवलेली जी फळं असतात, ती त्या ह्याला रसाला शोषून घेतात नैसर्गिकरित्या आणि जे आहे ते ह्याच्यामध्ये जे आहे ते चांगला जो आहे तो फ्लेवर आहे तो डेव्हलप होतो. आणि ही जी फळं आपण त्या रसामध्ये रात्रभर बुडवून ठेवतो, ती दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आहे ती चांगल्या उन्हामध्ये आपल्याला ही सुकवावी लागतात. अशी आहे ती 2 उन्हं तरी आपल्याला 2 दिवस अशी चांगल्या उन्हामध्ये सुकवावी लागतात. त्यानंतर परत हीच प्रोसेस आहे ती 2 ते 3 वेळा अजून रिपीट होते. म्हणजे सेम प्रोसेस रिपीट होते. आणि ही जेव्हा प्रोसेस आपण सारखी-सारखी करतो, त्यामुळे काय होतं, की चांगल्या प्रकारे जो आहे तो रस आहे तो आपल्या कोकमाच्या फळाला लागतो आणि ती चांगल्या प्रकारची जी आहे ती आमसुलं जी आहेत ती तयार होतात. मगाशी मी एक सांगायला विसरलो ते म्हणजे की जेव्हा आपण ही फळं जी आहेत सुकवलेली ती आपण रात्रभर त्या रसामध्ये बुडवून ठेवतो. त्याआधी त्या रसामध्ये आपल्याला मीठ वापरावे लागते. मीठ त्यामध्ये टाकावे लागते. तर आता ही फळं तुम्ही पाहू शकता. ही जी आहे ती आता आमसुलं आहेत ती 2 वेळा आपण ही प्रक्रिया केलेली आहे. म्हणजे 2 वेळा ही रसामध्ये आहे ती बुडवलेली आहेत. अजून ह्यावर 2 वेळा प्रक्रिया होणार आहे आणि त्यानंतर जी आहे ती ही आमसूल म्हणून वापरण्यासाठी तयार आहेत. आणि जेव्हा आपण ही 3 ते 4 वेळा आपण ह्याची जी आहे ती प्रक्रिया करतो, त्यावेळी आपण तोच सेमच जो आहे तो रस असतो सुरुवातीपासून तो वापरतो एका बॅचसाठी. तर त्यामुळे काय होतं, की तो जो रस आहे तो सारखा-सारखा ह्यामध्ये वापरल्यामुळे तो जो रस आहे तो डायल्यूट असल्यामुळे तो नंतर कॉन्सन्ट्रेट होतो वापरल्यामुळे आणि तोच जो आहे तो आगळ म्हणून आपला आहे तो तयार आहे. तोच रस आहे तो पुढे जाऊन ही प्रक्रिया सर्व आपण ह्याच्यावरती केल्यानंतर तो जो आहे तो आगळमध्ये त्याचं जे आहे ते रूपांतर होते. आणि ही सर्व जी आहे ती कोकम फळापासनं ते आमसूल आणि आगळ ही जी आहे ती ही सर्व प्रक्रिया आहे ती पूर्ण होते. आता मित्रांनो आपण ही सर्व प्रक्रिया पाहिली तर ह्यामध्ये आहे ते जवळपास 7 ते 8 दिवस कमीत कमी आहे ते लागतात आणि जर वातावरण जर पावसाळ्याचे असेल म्हणजे ढगाळ वातावरण असेल किंवा पाऊस वगैरे एखाद्या वेळी पडला तर आहे ते हे अजून देखील आहे ते ह्यामध्ये 2 ते 3 दिवसांची वाढ होते आणि कधी-कधी काय होतं की एवढा पाऊस अतिशय जास्त प्रमाणात पडतो की हे आपल्याला जे आहे ते सर्व करण्यासाठी वेळच मिळत नाही. म्हणजे कसं होतं की आपल्याकडे जी कोकम फळं आहेत ती जवळपास मेच्या 10 तारखेनंतर जी आहे ती जास्त प्रमाणात पिकतात. त्याआधी देखील पिकतात, पण ती थोड्याफार प्रमाणात असतात. पण जास्त प्रमाणात जी आहे ती 10 मे नंतर जी आहे ती ह्याची काढणी होते आणि त्यानंतरच आपल्याकडे तो पावसाचे प्रमाण आहे ते थोडेफार आहे ते चालू होते. यामुळेच आता अलीकडच्या काळामध्ये शेतकरी जो आहे तो पूर्ण प्रोसेसिंग करायला जात नाही. त्याऐवजी आहे तो काय करतो, की फॅक्टरीमध्ये जे आहे ते हे कोकम फळाचे ते कॅनिंग आहेत ते घेतात. तर त्यामध्ये आहे ते कॅनिंग देऊन टाकतो. पण आमची जी आहे ती कोकमची झाडे आहे ती थोड्या प्रमाणात असल्यामुळे आहे ते आम्ही आहे ते ह्यांची पूर्ण जी आहे ती प्रोसेसिंग करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा आणि आहे ते आपला हा जो व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारे ते नवीन-नवीन आपण व्हिडिओ आहेत ते अपलोड करणार आहोत. आपण आपल्या शेतामध्ये किंवा बागेमध्ये काय करतो त्याचे आहे ते आपण सर्व अपडेट तुम्हाला ह्या चॅनलमधनं आहे ते देत असतो. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.